विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आता पुण्यामध्ये बघायला मिळतोय आणि कलावंत पथकामध्ये सहभागी होणार आहे महाराष्ट्राची लाडकी येसूबाई अर्थात प्राजक्ता गायकवाड. आपण तिच्याशी बोलूया, गप्पा मारूया, ती गणपती किती एन्जॉय करते तिला विचारूया. प्राजक्ता, खूप सुंदर दिसतेस पहिल्यांदा, आणि काय विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा सहभागी होतीये, काय डोक्यामध्ये फिक्स आहे? खरं तर गेली कित्येक वर्ष मला कलावंत पथकामध्ये जॉईन व्हायचं होतं, पण शूटिंगमुळे किंवा काही इव्हेंट्समुळे जमायचं नाही. पण यावर्षी मी अगदी टाईम काढून ठेवला, प्रॅक्टिस केली गणेशोत्सवाच्या आधी, आणि आता विसर्जन मिरवणुकीतसुद्धा मी सामील होणार आहे. तुम्ही गणपती आगमनाच्या दिवशीसुद्धा बघितलं असेल की सगळीकडे फोटोज व्हायरल झाले आणि खूप जल्लोषात आम्ही वादन केलं. तसाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पटीने उत्साह, आनंद यावर्षी आणि आत्ता या विसर्जन मिरवणुकीत तुम्हाला बघायला मिळेल. पहिलं वर्ष आहे तुझं? पहिलं वर्ष आहे माझं कलावंत आणि पथक. कसे तुला सगळे कॉम्प्लिमेंट्स मिळाले आणि सोशल मीडियावर किती काय काय झालं? खूप भारी. खरं तर सगळीकडे मी जसं म्हणाले की सगळीकडे फोटोज व्हायरल, व्हिडिओज व्हायरल. खरं तर जेव्हा आपण पथकामध्ये वादन करत असतो ना, तर तेव्हा आपल्याला काही भान नसतं की आपल्याला कोण शूट करतं आहे. मग ते फॅन्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, पण मी मनापासून वादन करते आणि वादन करत असताना इकडे तिकडे अजिबात लक्ष नसतं, फुल ऑन फोकस असतो. आणि आपले जे काही सिनियर्स आहेत तर ते काय सूचना करत असतात, ते काय गाईड करत असतात याच्याकडे लक्ष असतं. त्यामुळे असं की कोणी आपल्याला शूट करतं आहे वगैरे असा काही फोकस नसतो. पण जेव्हा मी ते वादन संपल्यानंतर सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट्स ऐकत होते, कमेंट्स ऐकत होते, तर खूप भारी कमेंट्स होत्या. आणि ढोल वाजवला मी ढोल वाजवते, तर एका पुरुषाच्या बरोबरीनं एक मुलगी ढोल वाजवते ही कमेंट सगळ्यात मोठी होती माझ्यासाठी आणि ती सगळ्यात छान कमेंट वाटली. त्यामुळे माझं वादन बघून अनेक इतर मुलांनासुद्धा आपण कुठलं तरी पथक जॉईन करावं असं वाटलं. एक त्यांना मोटिवेशन मिळालं, इन्स्पिरेशन मिळालं माझ्यामुळे. सो भारी वाटतंय. गणपती किती एन्जॉय करते? घरी गणपती असतात का? घरी गणपती असतात. आमच्याकडे 10 दिवस गणपती आणि 3 दिवस महालक्ष्मींचं आगमन असतं. खूप छान वाटतं. माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे गणेशोत्सव असतो आणि अतिशय उत्साहात, एनर्जीमध्ये, सगळ्या अशा काय म्हणू आपण, आध्यात्मिक वातावरणात आमच्याकडे गणेशोत्सव साजरा केला जातो आणि एक वेगळाच माहोल असतो. पाहुणे येतात, हो, आणि खूप पदार्थ केले जातात वेगवेगळे की जे डाएट माझं साईडला ठेवून मला तो खावा लागतो. सो खूप छान वाटतं पण. आणि 10 दिवस कधी जातात कधी संपतात हे अजिबात कळत नाही. प्राजक्ताला मोदक किती आवडतात? मोदक तसे मला खूप आवडतात, पण कुठेतरी रिस्ट्रिक्शन असतं, कुठेतरी थोडंसं लिमिट असतं की म्हणजे रेग्युलर जिम करणं पॉसिबल होत नाही 10 दिवसामध्ये. त्यामुळे थोडा डाएटचा आधार घ्यावा लागतो. पण मी खूप प्रमाणात मोदक खाते गणेशोत्सवामध्ये. यंदा बाप्पाकडे काय मागितलं? यंदा बाप्पाकडे मी हेच मागणं करेन की सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव, आनंदी ठेव. आणि जो अगदी ज्वलंत प्रश्न आहे महिला सुरक्षिततेचा, तर तो प्रश्न लवकरात लवकर सुटू दे. आणि जेव्हा अशा घटना घडतात तर तेव्हा तिथल्या तिथे लगेच शिक्षा ही झालीच पाहिजे, ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे. आणि तेव्हाच दडपशाही लोकांमध्ये निर्माण होईल आणि खऱ्या अर्थानं माझ्या माता भगिनी सुरक्षित होतील. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.